महाराजांचा मोबाईल तुमच्याकडे राहू द्या आणि व्हिडिओ प्लेसाठी आलं पाहिजे क्षणोक्षणी हाची करावा विचार, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ। क्षणोक्षणी हाची करावा विचार, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ। आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। तुका म्हणे हे लोकीचे व्यवहारे, नका डोळे डोळे भरोडी राहू। संत तुकाराम महाराजांच्या गाथेची
3190 क्रमांकाचा हा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी आपण या ठिकाणी निवडलेला आहे. अभंगाची चाल गायक क्षणोक्षणी हाची धरावा विचार. क्षणोक्षणी हाचे करावा विचार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणी करावा विचार आयुष्य खातो काळ सावधान क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. असं पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. महाराज जर चुकीचं बोलला तर ते लगेच लक्षात आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, नाहीतर आपण चालू सगळे दिलेलं पंढरपूर पर्यंत जायचं आहे. विठ्ठला 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 करत क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची.
तुका म्हणे हे लोकीचे व्यवहार नका डोळे थोडे भरोडी राहो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गोदान पसायदान विश्व शांती विश्व जागृती धर्मादाय संस्था श्री क्षेत्र आळंदी या संस्थेच्या वतीनं पसायदान सहजीवन दिंडी या जेजुरी नगरीमध्ये कापरे कुटुंबियाच्या आश्रयस्थानी आलेली आणि या ठिकाणी कापरे बंधू सुनील आणि संतोष या कापरे बंधूंच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी अन्नदान आणि आश्रयदान या ठिकाणी होतं. दरवर्षीच होते गेल्या वर्षीपासून. तर या ठिकाणी आश्रयस्थानी मुक्कामी आपल्याला या संस्थेच्या वतीनं मला या कीर्तनरूपी सेवेसाठी आमंत्रित करण्यात आलं. त्यासाठी या दिंडीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय हरिभक्ती परायण आमचे मार्गदर्शक मुबारक भाई यांना मनापासून आभार. तसेच आपले गायक वादक आणि हे आपले भजनी मंडळ यांच्यासाठी पण मनापासून आभार. आणि आता या कीर्तनरूपी सेवेसाठी हा अभंग तुकोबारायांच्या गाथेतील 3190 क्रमांकाचा उपदेश प्रकरणातील हा अभंग आपण या ठिकाणी निवडलेला आहे. आणि आता इथून आपल्या या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम तू करे चरण संतलिया अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री संत ज्ञानेश्वरा. मस्तक हे पायावर आहे ना. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
या ठिकाणी आता आपण कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करीत आहोत. कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील 4 चरणाचा हा अभंग. या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय आपल्याला सांगतात, क्षणोक्षणी करावा क्षणोक्षणी आची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय आपल्याला सांगतात, क्षणाला काय करायचंय, विचार करायला सांगतात. माणसाचं मन हे विचारच करत असतो. आपण झोपलो तरी स्वप्न पडतं म्हणजे काय, काहीतरी अगोदर विचार केलेले असतात ते आपल्याला डोळ्यापुढे येतं, त्याला आपण स्वप्न म्हणतो. पण ते विचार चालू असतात. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत विचार सुरू असतो. पण मग काय विचार करतो आपण, कोणाला काय पाहिजे असतं, प्रॉपर्टी कमवायची असते, कोणाला पैसा कमवायचा असतो, कोणाला जमीन कमवायची आहे, कोणाला घर कमवायचं आहे, कोणाला गाडी आणायची आहे. माझी ही गाडी आता छोटी वाटते, मला शेजारीसारखी गाडी पाहिजे, मोठी असली पाहिजे त्याच्यापेक्षा माझी. मला त्याच्यापेक्षा मोठा बंगला बांधायचा आहे, मला त्याच्यापेक्षा जास्त कमवायचं आहे. आणि मग तो सतत विचार करत असतो, सतत धावत असतो. आणि मग हे सगळं करत असताना हा संसार रूपी भवसागर तरुण जायचं असेल तर आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज उपदेश काय करतायत, क्षणोक्षणी हाची करावा विचार. हा उपदेशपर अभंग आपण तेवढ्यासाठी निवडलाय की संत आपल्याला काय सांगतायत, काय विचार करायचा आहे त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. काय विचार करायचा याच्याकडे, तर तुकोबराय सांगतायत, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव. कोणी 40 वर्ष जगते, कोणी 50 वर्ष जगते, कोणी 60 वर्ष जगते, कोणी 70 वर्ष जगते, कोणी 100 वर्षापर्यंत पण जाते. ज्याची पुण्याही मोठी आहे तो 110 पण पार करतो. आणि मग एवढं सगळं करत असताना एक क्षण आपल्या आयुष्यातून कमी होतोय याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आणि मग हे सगळं आपलं आयुष्य कमी होतोय, मग आपण काय केलं पाहिजे, संत समाधींकडे कधी जायचं, कधी देवाकडे पोहोचायचं, त्याचं भान आपल्याला यावं. म्हणून तुकोबरायांचा हा अभंग गाथेमध्ये आहे. आणि तो आज आपण काय केले, कीर्तन वृत्ती सेवेसाठी आपल्यापर्यंत घेऊन यायचं काम मी केले. पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगताय, क्षणोक्षणी हाची करावं, प्रत्येक क्षणाला याचं भान ठेवा म्हणून सांगताय. चालता बसता उठता झोपता काय करा, लक्षात ठेवा की हा क्षण आपल्या आयुष्यातून कमी होतोय आणि आपल्याला देवाकडे जायचंय. हे आपल्या ध्यानात येण्यासाठी क्षणोक्षणी हाची करावा विचार. त्याचं काय होतं, पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता या अदृश्य रूपानं सगळ्याच भक्तांवरची नजर ठेवून असते. आणि पांडुरंग आणि रुक्मिणी माता हे जेव्हा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता एकत्र बसलेले आहेत तेव्हा ते जेव्हा फिरून येतात कुठेतरी चक्कर मारून, तेव्हा एका एकदम व्यसनी माणूस आहे, तो दारू आहे. पण त्याच्याकडे जेव्हा लक्ष जाते तेव्हा पांडुरंग परमात्म्याचं रुक्मिणी मातेच्या लक्षात येते की पांडुरंग परमात्मा स्मित हास्य करतोय. आता या ठिकाणी मी काही व्यसनाचं समर्थन करत नाही, पण पांडुरंग परमात्मा त्या व्यक्तीकडे बघितल्यावर काय करतो, स्मित हास्य करतोय. आणि मंदिरामध्ये पूजा अर्चा करणारा, सोहळं पाळणारा जो कोणी तिथं पुरोहित आहे त्याच्याकडं पाहिल्यानंतर पांडुरंगाला काहीच म्हणजे उमटत नाही त्याच्या चेहऱ्यावर. असं चालतं. रुक्मिणी माता प्रश्न करते की नाथ हे काय म्हणजे काय मला समजत नाही, तुमच्या हसण्यामागचं आणि गप्प बसण्यामागचं हे तुमचं जे काही आहे तो विचार मला समजत नाही. तुम्ही का प्रसन्न होताय, तो तर तुमचं म्हणजे सोहळं पाळत नाही, ओळख बाजूला पाळत नाही किंवा पूजा अर्चा करत नाही, तरी सुद्धा तुम्ही प्रसन्न होताय त्याला पाहिल्यानंतर. म्हणजे ठीक रुक्मिणी तू चल. मग झाला असंच आषाढी महिना होता, दिंडीला आपण कशी सगळी कामं आवरून निघालेलो आहोत, असं हे जोडपं मातेनं म्हातारीचे रूप घेतले, पांडुरंग वयस्कर वारकरी झाले आणि निघाल्यानंतर
पोहोचले कुठपर्यंत, त्या माणसापर्यंत पोहोचले. त्या मंदिरामध्ये जो पुरोहित पूजा अर्चा करतो त्याच्यापर्यंत. आणि त्या पुरोहिताला वारकरी बोलायला लागले, मौली काम आहे आमचं, आमची ती शबनम बॅग असते बघा, असंच सगळ्यात वारकऱ्यांना आहे की नाही, 100-125 रुपये आहे ना, 100. आणि तिची शिलाई काही एवढी चांगली नसते का, असते कशी तरी शिवून दिलेली असते त्यांनी आपला वारीत धंदा मांडलेला आहे, पैसे छापायचं काम. आणि तसली बॅग त्यांची ती फाटलेली दाखव, मौली आमची जी बॅग आहे थोडी शिवायची पिशवी, ते आमच्याकडं सुई आहे, मला काही दिसत नाही जरा, आणि ही दोरी याच्यात उडून देतात. ही सुई आणि दोरा, अहो म्हणजे वेळ लागले का काय तुम्हाला, दोरा आहे का दोरी आणली म्हणजे मोठी, आणि ह्या सुईत कशी उडायची, ही सुई नाही दाबण आहे पण ह्याच्यात बसतच नाही म्हणजे शक्यच नाही. दुसऱ्या एका माणसाला विचारलं, बाबा हे देता का मौली एवढं जरा शिव, आम्हाला काही दिसत नाही, ओळून देतात. तो म्हणजे नाही काय वेळाचं काम आहे, तुम्ही काय बी दाखवता का, सुई एवढी आणि दोरा एवढी. तसेच त्याच्यापर्यंत पोहोचले ज्याच्याकडे बघून पांडुरंग परमात्मा स्मितहास्य करायचा. पोहोचल्यानंतर त्याला म्हणतो तो माऊली, तो माऊली. त्याला कधी कोणी माऊली म्हणतच नव्हतं पहिली गोष्ट गावामध्ये. त्याला अगदी सख्या तुक्या म्हणूनच हाक मारायचे सगळे. आज त्याला कोणीतरी माऊली म्हणत होतं, कोणीतरी दादा म्हणत होतं. त्यानं काय पहिल्यांदा लक्षच दिलं नाही. तो असा झोपखात उभा आहे. एक दोन इथे जवळ गेले, हात लावून विचारते की मौल्या होते आमचं जे फाटली शिवून देता. आणि मग ते म्हटले हा, म्हटलं काय काय काम नाही म्हटले तुमचं माझ्याकडं, दाखव बरं काय काय विषय. आता इतक्या वेळ त्याला कोणी बघतही नव्हतं, लांबूनच सांगायचे की हे होत नाही बघत तुझं. आम्ही त्या सुईमध्ये किंवा त्या दाबरामध्ये तो दोरा दोरी काय आहे ते होऊच शकत नाही. आता तो दोरा मोठा आहे, त्या सुईच्या ह्याच्यापेक्षा ते बसूच शकत नाही. हा म्हटला हा नाही बघू. त्या पांडुरंगाच्या मनात असेल ना तर म्हटलं हे काय डाव्या कर्जाचं काम नाही म्हणे माझे, हा नाही. आणि लागला ना द्यायला, ओवली ना नव्हती सुई, तो दोरा त्या सुईमध्ये ओवला. आणि हा काय चमत्कार झाला. रुक्मिणी माता म्हणाली हा काय चमत्कार झाला. अगं म्हटलं अशक्य ते शक्य करिता साय असं कारण अभ्यास तू का म्हणे, प्रयत्न तर केला पाहिजे ना. तुकाराम महाराज काय सांगतात एका आभारणामध्ये, अशक्य ते शक्य करिता साया असं कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही एखादं अशक्य असलेलं काम सुद्धा शक्य करू शकता. कधी करू शकता, तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर, तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर ते पूर्णत्वाला नेऊ शकता. मग अशा पद्धतीनं तो शुद्धीत नसणारा माणूस पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करतो, त्याची आठवण काढतो आणि त्या कामाला सुरुवात करतो. ते काम तडीच जातं. अशा पद्धतीची ही कथी वाट गोमटी वैकुंठाची दाता, ही वाट गोमटी वैकुंठाची दाता, रामकृष्ण कथा सिंधुद्वारा, रामकृष्ण कथा सिंधुद्वारा. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो. माऊलीची पालखी पाठीमागे सासवड मुक्कामी आहे. आपण साधारण 20 किलोमीटर अंतरावरती पुढे चालतोय. आपल्या या दिल्लीचं छान असं नाव आहे, पसायदान सहजीवन दिल्ली सोहळा. म्हणजे पसायदानासोबत आपल्याला चालायचं, जगायचं आणि पुढे चालत राहायचं. हे करत असताना या अभंगाची आणि या दिंडी सोहळ्याची मी सांगड घालायचा प्रयत्न करतो. उपपराया अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध. नाशिवंत देह, नाशिवंत देह, आयुष्य
क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हे संत आपल्याला सावध करतायत, वेळोवेळी सावध करतायत, पण आपण काय यातनं सावध व्हायला तयार नाही. त्यामुळे आमच्या मुबारक बाईंना ही विश्व जागृती धर्मदाय संस्था, पसायदान विश्व जागृती धर्मदाय संस्थेची स्थापना करावी लागली. आता तरी आपण सगळ्यांनी जागा झालं पाहिजे. आपण एकट्याला नाही जागा व्हायचं, आपल्या सोबतच्या सुद्धा काय केलं पाहिजे, जागा केलं पाहिजे. तो खूप मी जरा थोडस हे करतो बरं का, लवकर घेतो, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तिसरं चरण घेतो. तिसऱ्या चरणामध्ये खूप बरं म्हणतात, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला काय सांगतंय, संत समागमी संतांच्या सानिध्यात जा. तिथं आवड, तिथं तुम्ही जा तर तिथं तुम्हाला आपोआपच आवड निर्माण होईल. आणि लवकरात लवकर धरावी तातडी परमार्थाची, म्हणजे परमार्थाच्या वाटेवरती लवकरात लवकर लागा, असं तो खूप बराच सांगताय. की परमार्थाच्या वाटेवर आपण लागलेलो आहे ना, पण तर पुन्हा तर निघालच सगळे काम सगळे आवरले असतील, पेरणे झाले असतील. पाऊस कसा आहे तुमच्या तिकडे? भरपूर पाऊस आहे. वापसा होता का? तरी पण आपल्याला आषाढी सोहळा पार करायचा आहे. पाऊस अगदी मे महिन्यामध्येच आपल्याकडं, म्हणजे पूर्ण पावसाळ्यात जेवढा पाऊस होतो आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. निम्मा तरी पाऊस जूनमध्ये, मे जूनमध्येच होऊन गेलेला आहे. त्यामुळे आपण सगळे शेतकरी वर्ग सगळे शेतीशी संबंधित आहे. त्यात एकही माणूस तुम्ही असा दाखवा की शेतीशी संबंधित नाही. प्रत्येक जण अगदी नोकरदार जरी असला तरी शेतीशी संबंधित आहे. आणि मग ही सगळी मंडळी कशावर, आपली शेती कशावर अवलंबून आहे? पावसावरती अवलंबून आहे. आणि मग तो पाऊस वरून राजाचा प्रसन्न असेल तर आपण समाधानी आहोत. आज वारीला जायला 15-20 दिवस वारीच्या या सुख सोहळ्यामध्ये आनंदामध्ये संतांच्या संगतीमध्ये जायला आपल्याला आनंद आहे. तर या ठिकाणी संत समागमी करावी आवडी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की परमार्थाला लागायला सांगतात. मग कसा परमार्थाला लागायचंय? मग अशी येता येता एक जण म्हणाला, महाराज तुम्ही कीर्तनाला चाललेत का? नुसतं हो, कीर्तनाला चालला. काय म्हणतो तिकडे, काय आहे त्याच्यावर?
कीर्तन प्रवचन म्हणजे असे प्रश्न कोण विचारू शकतं ज्यांना वारकरी संप्रदायामधलं काहीच नाही. अशी लोक आपल्याला ते कुटारा म्हणून किंवा टवाळकी म्हणून प्रश्न विचारतात. काय म्हणे तिथे जाऊन तुम्ही काय सांगणार आहे, काय करणार आहे? याच्यापेक्षा तुम्ही जर काय तुम्हाला करायचंच आहे तर पूजा करावं म्हणे. यज्ञ झाला एखादा मोठा, अहो म्हटलं कशासाठी यज्ञ झाला? नाही पुण्यच मिळवताय ना तुम्ही, तिकडे जाऊन पण पुण्य मिळवताय आणि मग यज्ञ घालून पण पुण्य मिळणार आहे म्हणजे तुम्हाला. नाही म्हटलं आमचं वेगळं आहे. ते म्हटलं कसं वेगळं आहे? म्हटलं आम्हाला ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठामध्ये, हरिपाठ सगळ्यांचाच पाठ असेल, हरिपाठ पाठ नाही असा वारकरी एकही नाही किंवा माहित नाही असा एकही वारकरी नाही. मग त्या हरिपाठामध्ये माऊलींनी आम्हाला सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. आम्हाला यज्ञ करायची गरज नाही, कर्मकांड करायची गरज नाही, कीर्तनाला करायची गरज नाही. आम्ही नुसतं मुखाला हरी हरी म्हटलं तरी सुद्धा आम्हाला इतकं पुण्य मिळेल की त्याची गणना कोणी करू शकत. खरं हरिमुखे म्हणा, पुण्य मिळालं म्हणजे तुम्हाला तुमचं पाप घालवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तीर्थाला जावंच लागेल, कुठल्या ना कुठल्या देवासमोर यज्ञ करावाच लागेल आणि दक्षिणा तर आता ते तुमचं पुढचं तुम्ही म्हणता तसं तर जुळायचं नाही. आम्हाला पुढं माऊलींनीच सांगून दिले रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळली पुढे रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, रामकृष्ण अनंत राशी तप, यज्ञ तर काय करणार नाही. आम्हाला माऊलीने हरिपाठामध्ये सांगितले रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. नुसता रामकृष्ण उच्चार जरी केला तर इतकं पुण्य मिळतंय, इतकं पुण्य मिळतंय की पापाचे कळप काय होत आहेत पुढं पाहत आहेत. आम्हाला काही दुसरं करायची गरज नाही. तो म्हटला नाही तरी पण तुम्हाला फक्त पापाचे कळपच कळाले, पाप तुमचं गेले का सगळं. मग मी सांगितलं की हरिपाठात माऊलीच पुढे सांगायचं रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी उच्चार आणि अनंत सपराशी जातील लया क्षण मात्रे, तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपला. अहो हरीचा नुसता उच्चार जपला, नाम जपलं तर अगदी वाळलेला गवत पालापाचोळा जसं जळावं तसं पापाचं काय होणार आहे, क्षालन होणार आहे, जळून जाणार. तरी तो आडेलच नाही म्हटलं महाराज तुम्हाला आम्हाला दक्षिणा दिल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाहीच. आमचे सेना महाराज एक ठिकाणी म्हणतात घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे.
तो काय सांगत होता मला की म्हणजे तुमचं फक्त पाप जळून गेलं पण तुमचं पाप पर्वता एवढं आहे आणि त्याचं तुम्ही काय करा. आमचे शेणा महाराज काय म्हणाले, घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. दिला ना दाखला दिली. तो म्हटला अहो तुम्ही पर्वता एवढं पाप जाळून टाकलं ठीक आहे, पण त्याच्या पुढे जाऊन तुमचं आता चालू जन्मातलं पर्वता एवढं जळालं पण पाठीमागच्या जन्माचं काय करणार. पाठीमागच्या जन्मामध्ये पण जे काही पाप होतं त्याचं तुम्ही काय करा. तुकोबराय सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. किती सोपा मार्ग सांगितलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. झाला ना गप्प तो. पाठीमागच्या जन्माची पण आमची पाप जर करणार असतील तर कशाला आम्हाला तीर्थाटन करायला लागतील किंवा कशाला आपल्याला कुठं यज्ञ याग किंवा स्वतःच्या शरीराला त्रास देऊन तप करायला 12 वर्ष हिमालयामध्ये जाऊन उभं राहावं लागेल का. काय गरज आहे का. संतांनी एवढा मार्ग सोपा करून ठेवला आहे. काय करायला सांगितले, मुखाला फक्त नाम घ्यायला सांगितले, नाम साधना करायला सांगितले. आणि ते आपण आता अगदी आळंदीपासून निघाल्यापासून पंढरपूर पर्यंत अखंड हरीचा जप करू. विठ्ठल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. नाशिवंत देव जाणाऱ्या सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तिसऱ्या शब्दामध्ये तुकोबराय म्हणतात संत सनागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थ कसा करायला सांगितलंय, अगदी साधा आणि सोपा सांगितलंय. शेवटच्या चरणामध्ये तर मी सांगितलं, शेवट सांगितलं की नाम संकीर्तन साधन ते सोपे जळतील पापे जन्मांतरी. तुकोबरायांनी सांगितलं, मी नाही सांगितलं, तुमच्यापर्यंत येणारा. आणि ते हे जे भांडार आहे, कोळीले भांडार धन्याचा हा माल मी तव हा माल भारवाय. हे जे काय सांगतोय ना, हे जे संतांचं जे साहित्य आहे, हे जे भांडार आहे, या भांडाराचा मालक पंढरपुरात आहे. तिथं कटेवरती हात ठेवून विटेवरती युगे 28 उभं आहे. या भांडाराचा तो मालक आहे. मी तव हा माल भार. मी त्यातलं थोडस ते फोडलेलं भांडार जे आहे की नाही, भ भ ज्याच्या नावा पुढे लागतं तो सगळे ह भार वाहक आहे. कशाचे भार वाहक आहे, संत साहित्याचं जे काही भांडार आहे ते संत साहित्य सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचा जो भार व्हायचं काम करणारा जो कोणी आहे तो आम्ही आम्हाला. कोळीले भांडार धन्याचा तो माल मी तर आम्हाला भार आहे. तुकोबरायांचे अभंगातले चरण आहे. आणि याच्यामध्ये तुकोबरायांनी काय सांगितलं, इतका सोपा मार्ग सांगितला की तुम्हाला हे पापाचं चालन करण्यासाठी कुठंच जायची गरज नाही. एका चरणामध्ये तुकोबराय सांगतात ठाईची वेसोनी करायक चित्त आवडी अनंत आळवा. ठाईच बैसोनी करायक
क्षणोक्षणी आजी करावा विचार करावा पार भवसिंधू. आता मला वाटतं हा अभंग 4 चरणाचा जवळपास सगळ्यांचा पाठवता आला असं झोपेत का होईना पण पाठवतो. क्षणोक्षणी आजी करावा विचार करावा पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. खूप बरं 4थ्या चरणामध्ये सांगतायत, लक्षपूर्वक ऐका. तुका म्हणे ये लोकीचे व्यवहार नका डोळे धुरे भरुणी राहो. काय सांगतात तुकोबाराय 4थ्या चरणामध्ये? नका डोळे धुरे भरुणी राहो म्हणजे काय? डोळ्यावरती जी झापड आलेली आहे ती झापड बाजूला सारा. 3ऱ्या चरणामध्ये सांगतायत धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. आणि ही परमार्थ करत असताना जी झापड आलेली आहे ती बाजूला करा आणि संतांनी दाखवलेल्या मार्गावरती चाला. आजचा हा पसायदान कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे या कीर्तनरूपी सेवेमध्ये पसायदानावर बोलणं अपेक्षित होतं. माऊलींनी आपल्या हिंदू धर्मामध्ये जो आद्य ग्रंथ आहे भगवद्गीता, त्या गीतेवरचं जे भाष्य आहे ते भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, तीच भावार्थ दीपिका. आणि ही भावार्थ दीपिका लिहित असताना या भावार्थ दीपिकेचा जो सार आहे तो सार कशामध्ये आणलाय? पसायदानामध्ये आणलाय. 9 ओव्यांचं ते पसायदान अवघ्या ज्ञानेश्वरीचा तो सार आहे. बघा, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, एखादं छोटस त्यांना काम सांगितलं ना, भले त्याला अभ्यासाला बस म्हणून जरी सांगितलं तरी ते काय म्हणतं मम्मीला, मला 10 रुपये देत असतील तर मी अभ्यासाला बसतो. किंवा त्याला दुकानला जायला सांगितलं की अरे बाबा पिंट्या जा, पाहुणे आले, साखर घेऊन या 10 किलो 1 किलो. ते काय करतं, 1 किलो साखरेचे 40 रुपये आणि 10 रुपये माझे तिथंच सांग. म्हणजे काही जरी काम केलं तर लगेच काय पाहिजे असतो, परतावा त्याला लगेच पाहिजे असतो, त्याचं बेनिफिट त्याला लगेच पाहिजे असतो. माऊलींनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली आणि काय मागितलं स्वतःसाठी? काय मागितलंय त्यात? आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे दोषावे. या विश्वात्मक रूपी देवाला विश्वासाठी मागणी. ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकल मतितार्थ प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवतारी जोजी. अहो, विठ्ठलामध्ये गणेशाची मूर्ती माऊलींनी पाहिली म्हणजे वेगळा देव कुठला दाखवला नाही आपल्याला. आज आपल्या समाजामध्ये खूप सारे देव आपल्याकडे दाखवले जातात, वेगवेगळे देव दाखवले जातात, वेगवेगळं पूजा अर्चा आराधना आपल्याला सांगितल्या जातात. पण वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकच देव आहे, तो म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. आणि फक्त त्याचीच भक्ती करायला सगळ्या संतांनी सांगितले. आणि इतकी भक्ती सोपी सांगितली. काय भक्ती आहे? मुखानं फक्त नाम घ्यायचं. कुठल्याही कर्मकांडात तुम्ही अडकू नका, कुणाला दान दक्षिणा देऊ नका, कुठल्या तीर्थाटनाला जाऊ नका, कुठलं यज्ञ याग करू नका, कुठलं स्वतःच्या शरीराला त्रास देऊन कुठलंही तप करू नका. अशा पद्धतीची एवढी सोपी नामसाधना आपल्याला संतांनी सांगितली. तुका म्हणे इह लोकीचे व्यवहार. अभंगाच्या मूळ चरणावरती येतोय 4थ्या चरणावर. तुका म्हणे मूळ इह लोकीचे व्यवहार नका डोळे धुरे भरून या. म्हणजे डोळ्यावरची झापड काढा आणि परमार्थाला लागा, असा या अभंगातून संदेश, हा उपदेशपर अभंग या कीर्तन रूपी सेवेसाठी आपण या ठिकाणी निवडला. आणि झालेली ही कीर्तन रूपी सेवा या मल्हार मार्तंडाच्या नगरीमध्ये मल्हार देवाच्या खंडोबाच्या चरणावरती अर्पण करून, खंडोबा आणि विठोबा हे काही वेगळे आपल्याला कोणी सांगितलेलं नाही. अवघी एकाचीच विण तेथे कैचे भिन्ना भिन्न, हे सगळे एकच आहे. त्यामुळं ही झालेली सेवा खंडोबाच्या चरणी अर्पण करून, पर्यायाने पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून
या ठिकाणी मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आज या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेसाठी आपल्याला जे लाभलेले मृदुंगमणी, गायक आणि टाळकरी, शिवाय आपल्या दिंडीचे प्रमुख मुबारक बाईंनी अगदी 5 मिनिट का होईना पण त्यांच्या पायाला इजा झालेली आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून ते चालण्यासाठी पण म्हणजे हे होत आहे, तरी पण ते म्हटले नाही महाराज तुमच्या कीर्तनरूपी सेवेमध्ये मी 5 मिनिट का होईना पण टाळकरी होणार आहे. मलाही आनंद झाला. आणि ही झालेली सेवा वाकडी तिकडी जे काही मोडकी तोडकी असेल हे सगळं संतांचं साहित्य आहे जे आम्ही वाचलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मोडका तोडका माझा प्रयत्न आहे. या सेवेमधून जरी काही चुकलं असेल, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या उदार अंतकरणानं एक तुमच्यातलाच एक म्हणून या पदरात घ्याव्या आणि माफी असावी आणि ही सेवा पांडुरंगाला अर्पण केलेली आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल. रानोडेला बोला, रानोडे, आबा रानोडे झोपले होय. तात्या तात्या या तात्या तुम्ही या तात्या सब कुछ है हमारे लिए. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की छत्रपति शिवाजी महाराज की गो माता की येळकोट येळकोट. क्या बात है. माऊली बसा, लांबून केलं तर चालेल. ते बंद होतं ऑटोमॅटिक. असंच आपण पिढी दर पिढी देत असतो. आपली चालू पिढी काय हिने आत्मसात केल्याशिवाय पुढच्या पिढीला आपण कसं देणार. आणि आपण सगळेजण नौके जरी असलो तरी प्रयत्न पुढच्या पिढीलाही देण्याचा आहे. त्यामुळं महाराज आपलं खरंच अभिनंदन आणि कौतुक आहे. आणि पुढच्या वर्षी आहे ना महाराज फार मोठा बदल झालेला असेल, फार मोठा बदल झालेला असेल. महाराज हा मोबाईल तुमचा, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी पाठवतो. 3 मिनिटाचं केलं ना, 3 मिनिटाचे व्हिडिओ बनवले. अरे बरं झालं की मग ते शेअर होतात. पाठव. आधार द्यावा लागते काय? नाही नाही काय नाही.
पहिल्यांदा घातली बाईने. कीर्तनात उभं राहायचं म्हणून धोती घातली त्यांनी. महाराज यायचे ना, मला इतका आनंद झाला आणि मी म्हणलं आज धोतर घालायचं. माझाही काय एवढा सराव नाही, मी काही कुठल्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकलेलो नाही. पुढच्या वर्षी आहे ना मोठा बदल झालेला असं. होय ना. मी काहीच नव्हतो, ही माऊली आहे ना यांच्या सानिध्यात राहून नाही ते गायक आहेत पण अजून थोडासा सराव आहेत ते विचारात होते मग अशी सगळे. ते ना रोज तिथं आळंदी एक सप्ताह सोडणार नाही, एक आणि सोडणार नाही. हा मला वाटतं आपल्या ह्याच्यामध्ये काही वेगळंच होते, हरिपाठात कमी होती. नाही आता एखादा पूर्ण पाठ आहे. मला ज्यावेळेस मी ही संकल्पना मांडली की पसायदानावरती काम करायचं, तर श्री क्षेत्र आळंदीमध्ये सगळ्यात आधी जर माझ्या या विचाराचा पुरस्कार कोण केलेला असेल तर प्रामाणिकपणे ह्या व्यक्ती आणि ह्यांच्यानंतर मग आमचे आदरणीय जायचं वगैरे हे म्हणजे आतापर्यंत मग आपला जो विषय झाला ना एवढा सगळा जमावडा दिसतो, पण पसायदाना विषय मोजके 2-3 जण आणि याच्यावरती खूप मेहनत करावी लागणार आपल्या सगळ्यांना. त्याच्यामुळे पुढल्या वर्षी त्यांनी परिपाठामध्ये पसायदान घेतलं आणि त्या पसायदानाचा फेल झाला. सगळ्या इतका राग आला होता, सगळ्या देवाच्या हरिपाठ पसायदान पाठ आणि ह्याचं मला कुठल्या परिस्थितीत जात नाही आणि मला शिकवलं असतं तर मग बरं झालं असं पण आता जीवनाच्या परीक्षेसाठी त्याचं महत्व आता कळतं. मला काय आता जरा अभ्यास करायची गरज पडली ती आता उपयोगी होती. 40 नंतर जेव्हा इकडे लागलोय तेव्हा बरोबर ते आपलं उपयोगी पडायला लागलं. आता वारी झाली ना आपली वारी की हे वाल्याचं जे हायस्कूल आहे तिथल्या विद्यार्थ्यांसमोर माझं व्याख्यान आहे पसायदानावरती. महाराज आठवणीने फोन करा. मी आवडून येणार, मला लांब नाही, तुम्हाला 40 किलोमीटर. म्हणजे काय होईल की आपल्याला ह्याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे कसल्याही परिस्थितीत आपलं विजन तेच ठेवायचं. काम वाटतंय तेवढं सोपं पण नाही, वाटतं तेवढं अवघड पण नाही. फक्त निश्चयानं केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. गाडी आणली आणलेली आहे असं ना. जॅकेट आणली दोघांची पण आहेत जपून जा महाराज. जवळच आहे इथं. सकाळी परत त्या दिल्लीमध्ये सामील व्हायचं. मला फोन करा सकाळी मात्र. तुम्ही सगळ्यांनी मला हे करून घेतलं. नाही कीर्तनामध्ये काही गोष्टी होतं तसं काय नाही. मी एका वाक्यात काय सांगितलं की आपल्या पिढीला समोरच्या पिढीला येणाऱ्या पिढीला काहीतरी द्यायचंय म्हणून आपण शिकतो आणि त्या पण मार्गावर आपण त्या मार्गावर आहे. त्यामुळे ते अभिनंदन पुन्हा शौर्याला उठवतो.
मी नौका कीर्तन करायचं का ऐकायला पण नव्हतं ना सांगा काय कीर्तनामध्ये नवीन आहे अजून जरा चांगलं सराव काय सुरुवात होत नवीन सराव चाललं काय होतं साखरी आणि गायकवाड हे रोजच्या ह्याच्यातले असतील अजून हे माझं पातळ तर त्याच्यामध्ये कसं होतं माहोल असतो की नाही माहोल पण हां मी निघालो चल की हां घरी जाऊन पाहिजे सकाळी जायचं ना कधी गेलो हां मनापासून समजून घेतलं सांभाळून घेतलं मोटरसायकल आणली हो इथं जवळ आहे गाव कोणतं आपलं मी मोरगाव जवळ कोणत्या गाव आपण मोरगाव माझे आहे का बाबुर्डीतलं आहे बाबुर्डी तुम्ही आलते का मराठी सुपा मोरगाव सुपाच्या मध्येच येते गावली आपलं बाजूला चिरंजीव तुमच्या मोरगावला ना पोस्टामध्ये होय पोस्टात आहेत ना अरे बाबा काय कल्पना नाही चांगला उलट परिचय करून द्या माझा त्यांचा नक्कीच पवार आहेत मी गाडी एवढ्यासाठी आणली संध्याकाळी आता किती उशीर होतोय माहित नाही दिवसा असतं तर मग मी बसणं चालू असतं 25-30 किलोमीटर आहे इथं